तिने आपण अतिशय तात्काळ या प्रेससाठी आपण आलात त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे बसायला गैरसोय होत आहे आणि म्हणून साहब आपको बहुत इंटरनेट हो रहा है, उसके लिए मैं जरा आपकी माफी चाहता हूँ. आपलं सगळ्यांचं स्वागत करताना मला आनंद यासाठी होतो की लोकशाहीमध्ये लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल, लोकशाहीतील माणसांना सतर्क ठेवायचं असेल, लोकशाहीच्या संवैधानिक बाबींचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या जनतेला सतर्क ठेवायचं असेल तर माध्यमं ही प्रचंड ताकदवान आहे. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू कोणाशी खाजून घ्यायची, कोणाशी बोलायची किंवा कधी कधी बोलतही नसतील, पण त्यांचं आयुष्यातलं पहिलं टार्गेट होतं की कुठल्याही पत्रकार बांधवांचे आमचे रिलेशन अत्यंत चांगले असले पाहिजे, कारण लोकशाहीला न्याय देणारा अत्यंत महत्त्वाचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पत्रकारितेकडे पाहतो. तेव्हा ते एका ठिकाणी म्हणाले होते की आउटसाइड इंटरफिअरन्स विथ द एक्सप्रेशन ऑफ व्ह्यूज इज बॅड इनफ, बट टू सप्रेस द न्यूज इज डेंजरस. पत्रकारितेमध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे चांगलं नाही, पण त्याहीपेक्षा सत्य दाबून ठेवणं हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. आणि म्हणून स्वतःच्या वेळी लोकांनी बोललं पाहिजे, चिडले पाहिजे, आमच्याविषयी टीका टिप्पणी केली पाहिजे, आमचा अधिक्षेप केला पाहिजे, आमची निंदा केली पाहिजे, नवी शिवीगाळ केली सुद्धा पाहिजे. कारण ही 100% लिबर्टी लोकशाहीला न्याय द्यायचा असेल तर पत्रकारितेला ही लिबर्टी असली पाहिजे. आम्हाला तिथे होते, मी सुद्धा त्याच मताचा आहे. आपण आमच्याविषयी काही जरी लिहिलं तर आम्ही तुम्हाला उलटून फोन नाही केला पाहिजे, तो तुमचा आहे कला, आम्ही कसं वागायचं हे आम्ही ठरवायचं. आणि म्हणून आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या आजच्या प्रेसचा विषय मी सांगतोच आम्हाला, पण तत्पूर्वी आमचे ॲडव्होकेट हरिजी केनाके एक ट्रायबल काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून यथाशक्ती काम करत आहे. काही मर्यादा आहे, प्रॅक्टिसही करतो, प्रॅक्टिस होतं म्हटलं तर इकडे वाक्य म्हणण्याची शक्यता, पण प्रॅक्टिस करून सुद्धा न्याय द्यायचे प्रयत्न आहे. आमचे प्रेमसिंग भाई आमचे दादा आहे, सिनियर सरपंच आमचे अमर भैया, आकाश आणि पण सगळेजण माझ्यासोबत आहे. मी पत्रकारितेचा वारंवार आदर करतो. माझ्या पत्रकारितेचा मुख्य विषय आहे पूर्ण जगामध्ये इतस्ततः पसरलेले, विखुरलेले, ठिकठिकाणी राहणारे, डोंगरदऱ्यात राहणारे, नदीच्या काठाने राहणारे, दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव आहे. तर त्याही आदिवासी बांधवांचे संघर्ष सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा खतरनाक आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जे जगत आहोत की आमची आपण सेफ्टीसाठी जगतो, आमच्या चांगल्या घरासाठी आम्ही जगतो, आमच्या चांगल्या शहरात राहिलो पाहिजे म्हणून असा आपण संघर्ष करतो. माझ्या आदिवासींचा संघर्ष हा जगावेगळा आहे. तो निसर्गाशी लढा देतो, निसर्ग घटनेशी टक्कर देतो. तिथे साप आहे, मुंग्या आहे, माकोडे आहे, टायगर आहे, सिंह आहे, या सगळ्या लोकांशी तो लढा देतो. निसर्ग घटनेची म्हणजे कधी नदी आहे, कधी नाले आहे, तरीही तो संघर्ष देत बसतो आणि कधी मात्र तो तक्रार करत नाही. अत्यंत सहिष्णुपणे म्हणण्यापेक्षा तो सोशी कसं जीवन जगतो. तेव्हा अशा स्थितीमध्ये या लोकांचं दुखणं, या लोकांच्या समस्या, ह्या लोकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या अस्मितेसाठी, स्वतःच्या प्रांतासाठी स्वतः प्रचंड मोठे संघर्ष केले. 1775 पासून तर 1899 पर्यंत जवळजवळ हा 124 वर्षाचा कालखंड आहे. 1775 ते 1899, त्याच्यानंतर 1857चं युद्ध, ह्या सगळ्या प्रकारच्या लढ्यांमध्ये आपापल्या परीने स्वतःला वाचवण्यासाठी, प्रांताला वाचवण्यासाठी, समाजाला वाचवण्यासाठी, स्वतःचे छोटंसं राज्य वाचवण्यासाठी, गोंडवानासारखा परिसर वाचवण्यासाठी यांनी अनंत संघर्ष केलेले आहे. ही माणसं स्वतः युद्ध करत मेलेली आहे, पण तरी कधी खंत व्यक्त केली नाही आणि कधी कोणासमोर ॲपॉलॉजी प्रकट केली नाही, कधी शरणागती पत्करली नाही. असा हा आदिवासींचा संघर्ष आहे. हा संघर्ष जगातल्या सगळ्याच उच्चभ्रू लोकांनी म्हणण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी, सुज्ञ लोकांनी, जाणकार लोकांनी, प्लेटो जो म्हणता ना, द किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग. आमचा राजा हा तत्ववेत्ता असला पाहिजे, तो संवेदनशील असला पाहिजे, तो खरं तर संपूर्ण समाजाची भावना समजून घेणारा असला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे जगातल्या सगळ्या लोकांनी आदिवासी माणसांच्या विषयीचं जीवन हे सुखी, समृद्ध, संपन्न आणि खऱ्या अर्थाने मानवतेत असावं म्हणून त्यांनी खरं तर तो कोलंबससाठी हे काही मी पार्श्वभूमी सांगत नाही, पण तो युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनने मान्य केलेला आहे की हा 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा व्हावा. अख्ख्या जगामध्ये, विश्वामध्ये आपण तो स्वीकारलेला आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारावं. म्हणजे कधी ख्रिश्चनांच्या संदर्भात तुम्ही आत्मीयता बाळगता नाही बाळगता शुभेच्छा ते देतो, मुस्लिम बांधवांचा एखादा सण असेल त्याला शुभेच्छा ते देतो, तुमचा बर्थडे असेल शुभेच्छा ते देतो. पण मागच्या 2 वर्षापासून जाणीवपूर्वक, समजून उमजून, डेलिबरेटली आणि पर्पजली जागतिक आदिवासी दिवस साजरा करायचाच नाही अशा प्रकारे BJP आणि RSSच्या आमच्या बांधवांनी ते नियोजन केलं. आत्ता परवा काही दिवसापूर्वी स्वतंत्रपणे मिटिंग झाली आमच्या RSS, कारण BJPची मातृसंस्था ही RSS आहे. आणि म्हणून त्यांनी अशी स्वतंत्र मिटिंग घेतली की कुठल्याही आमदारांनी, कुठल्याही खासदारांनी जागतिक आदिवासी दिवस साजरा करायचा नाही, त्यांना मदत पण करायची नाही, कार्यक्रमात जायचं पण नाही, वर्गणी पण द्यायची नाही,
तर अशा प्रकारे आदिवासींची मतं घ्यायची, आदिवासींची सहानुभूती जमवायची, आदिवासींच्या भरोश्यावर आम्ही सत्तेमध्ये यायचं आणि तरी मात्र आदिवासीच्या जागतिक आदिवासी दिवसाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून माझा या संदर्भात माझा पहिला या व्यवस्थेचा मी निषेध नोंदवतो. आम्हाला मान्य आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहे. मी स्वतः डेप्युटी स्पीकर असताना पिटिशन कमिटीचा चेअरमन होता. त्यांचे शेकडो नजरचे पण आम्ही रेग्युलाइज केले. दादा भोसेसारखा मध्ये त्याचे 7-8 मुस्लिम महिला मुली नोकरीतून गेल्या होत्या, त्यांचे सुद्धा आम्ही काम केले. कलेक्टर शिवसेना बोलून, कारण इलेक्शन होईपर्यंत आपण गेम खेळलो पाहिजे, पण इलेक्शन संपल्यानंतर गेम मॅच संपल्यानंतर आपण एकमेकाच्या हात मिळाला पाहिजे. पण ही स्पोर्टमन स्पिरिट न ठेवता हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा तो काँग्रेसची आहे. आता सुद्धा तुम्हाला मी दाव्याने सांगतो, माझा एक बोंद्रे नावाचा एक ग्रस्त पुन्हा बीजेपीत जाणार, कारण त्याच्या संस्था अडचणीत यायला लागली. आमची संस्था जेव्हा अडचण तेव्हा फोन करतो तर मदत करता येईल, पण तुम्हाला पक्षात यावं लागेल. मी 1495 शाळा दिल्या तर कोणा जात धर्म पंथाने पक्ष नाही विचारले. आणि ही शाळा म्हणजे ही संस्काराचं केंद्र आहे. शिक्षण हा एक मुक्त मानशोध आहे. शिक्षण ही संस्काराची खरं तर शिक्षण हा एक विकासाचं मुख्य द्वार आहे. एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर. एज्युकेशन इज द ओनली ओरिजिन ऑफ द डेव्हलपमेंट. आणि म्हणून शिक्षण हे विकासाचं प्रवेशद्वार आहे. तेव्हा म्हटलं कोणी शाळा सुरू करा बाबा, पण दर्जेदार शाळा असली पाहिजे आम्ही भूमिका घेतली. मागच्या 2 वर्षापासून माननीय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय प्राचार्य डॉक्टर अशोकराव विखे आहे. त्यांना सुद्धा मागच्या वर्षी लोकांनी विचारलं की तुम्ही आदिवासी जागतिक दिवस का साजरा करत नाही. सगळ्या लोकांनी सुद्धा विनंती केली की त्यांनी काय थोडीशी पळवाट काढली. राणी दुर्गावतीच्या नावाने त्यांनी महिला सक्षमीकरण दिवस साजरा केला. म्हणजे तेवढंच वाक्य लिहा, पण अगोदर काय लिहा, जागतिक आदिवासी दिनानिमित्त राणी दुर्गावतीच्या नावाने महिला सक्षमीकरण. मागच्या वर्षी तेवढं नाटक तरी केलं. यावर्षी 1% भाजप आणि भाजपला विचारधारेला समाज असणारे एकाही माणसाने हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला नाही, ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहे, मान्य आहे, परंतु घटनात्मक तरतुदी अशी आहे की ज्या समाजाची काही माणसं त्या एरियामध्ये मोठ्या संख्येने राहत असेल तर त्यांचं दुखणं, त्यांचं जीवनमान, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या या त्यालाच कळतात. म्हणून कबीर असं म्हणाले की जिसत न लागे वहीत न जाने, जिसत न लागे वहीत न जाने, बीजा क्या जाने गवार आहे. थोडंसं वेगळं जरी येतं ते मराठीत असं म्हणा की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि म्हणून त्या समाजाचा प्रतिनिधी ज्याने, मी तर पुन्हा कधी कधी म्हणतो की राज्यघटना कोणी लिहिली असतात, पण फक्त कोणी लिहिली, बाबासाहेबांना लिहिता आली म्हणून त्यातल्या त्या सोन्याहून हे पिवळं झालं. कारण उपेक्षित, दुर्लक्षित, नागवलेले, फसवलेले, रिजेक्टेड, ओमिटेड, निग्लेक्टेड, एक्सप्लॉयटेड, रंगले गांजले दीन, या सगळ्यांचं मोठं प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून बारीक सारीक संपूर्ण SC ST OBC मायनॉरिटीच्या सगळ्या समाज रचनेचा अभ्यास करून लोकशाहीचं महाकाव्य लिहिण्याची प्रक्रिया ही माझ्या देशात झाली. आणि म्हणून वसंत पोरके आदिवासी किंवा सभागृहात गेला हे काही माझ्या मायबापाची मेहरबानी नाही, ही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे, संवैधानिक तरतूद आहे. आदिवासी अशोक विखे सुद्धा आदिवासी मंत्री कारण नाही झाले. त्या समाजाचं दुखणं समजून घेता यावं आणि तात्काळ विनाविलंब सोडवता यावं म्हणून माननीय अशोकराव आदिवासी विकास मंत्री झाले. पण आम्ही आदरणीय विकास मंत्र्यांना बोलतो तर ते बोलत नाही, मला माहीत नाही, मी समजून घेतो, थोड्या वेळानं सांगतो, नाहीतर मग अभ्यास करतो. हे अशा प्रकारे नाही. लोकशाहीमध्ये प्रवेश करताना फक्त पैशानंच मतं नाही घेता येत, फक्त चोरूनच मतं घेता येत नाही. म्हणून नेता हा निर्दोष पाहिजे असतो. निर्दोष असेल तर तो निर्भीड पाहिजे असतो. नेता हा निष्ठावान असला पाहिजे. नेता हा निस्संशय वर्तन करणारा असला पाहिजे. आणि नेता हा निर्भयपणे, बाणेदारपणे लोकांसमोर गेला पाहिजे, लपला नाही पाहिजे. मी तर म्हणतो जाहीरपणे त्यांनी वारंवार प्रेस समोरच गेलं पाहिजे. कारण इंटेलेक्च्युअल क्लास कोणता आहे, मी तर तुम्हाला नॉलेज कॉर्पोरेशन समजतो. माझे पत्रकार बांधव कोण आहे, हे नॉलेज कॉर्पोरेशन आहे. दादा मी पुस्तकं वाचत नाही. तुमचं देशोन्नती असेल ना तर 3-4 पेज मी झाकून ठेवतो. आत्ता एकही पेपर मी विकत नाही. तुमच्या लोकमतचं असेल तर ते सुद्धा मी संपादकीय मी जपून ठेवतो. तुमच्या तरुण भारती मितवा नावाचं मोठं सदर चाललं ग्रेसांचं, आयुष्यभर जपून ठेवतो. लोकसत्तेचं 6वं-7वं पेज मी आजही रात्री 2 वाजता वाचतो, मला फोन करा. आणि मी त्याच्या नोट्स पण काढतो. कारण लोकशाहीला जागा ठेवायचं असेल तर पत्रकारिता अत्यंत महत्त्वाची आहे. पण अशा स्थितीमध्ये जेव्हा आम्ही माननीय अशोकराव विखेंना विचारतो का आमच्या जमिनीचे प्रॉब्लेम आहे, पैशाची प्रॉब्लेम आहे, पण ते सांगत नाही, बोलत नाही. कशाला? त्यांनी आमच्या जल, जंगल, जमीन, जात आणि पैसा चोरण्यात आलेला, पदं चोरली जात आहे. तेव्हा आता काही अनेक GR काढले त्यांनी का जवळजवळ 3000-4000 पदं महाराष्ट्रामध्ये भरले जात आहे आदिवासींची. माझा मुख्य विषय आहे घटनात्मक तरतुदी आणि जागतिक आदिवासी दिवस.
या आदिवासी दिवसाच्या दिवशी खूप लोक म्हणजे उत्सव मनवतात. म्हणजे सगळे गोलाम आहे, गोंड आहे, परदान आहे, बागदी आहे, वारली आहे, कातकरी आहे, पंचायतमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने ते समोर येतात. अशा स्थितीत माझा गोरगरीब आदिवासी गडाम गोडाम नेता तुमरे विचार करतो, अरे बाबा नाशकराव इकडे गेलो पाहिजे. तर ते मी येतच नाही सांगतात कार्यक्रमाला, कारण ती सूचना आहे त्यांना का तुम्ही कार्यक्रमाला जायचं नाही. मागच्या वर्षी दादा काही लोकांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी मोर्चे काढले होते. कशा आमच्या बंजारा बांधवांनी त्यांनी मागणी केली की आम्हाला आदिवासीत घ्या, कारण कायदेशीर सुद्धा सनशीर पद्धतीने त्यांना मागणी मागायचा अधिकार आहे की नाही, मागणी मागू शकतात. योग्य आयोगे ठरवलं पाहिजे. 1.5 लाख लोकांचा जेव्हा मी मोर्चा काढला त्यावेळेस सगळ्या लोकांची इच्छा होती की किमान आमच्या आदिवासी मंत्र्यांनी आमचं काय घेतलं पाहिजे, निवेदन तर घेतलं पाहिजे. तर ते निवेदनाला पण आले नाही. मी संवैधानिक पदावर आहे, मला घेता येणार नाही. अरे मागणीच आमची संवैधानिक आहे ना. अख्खं जग लोकांना लुटून दिलं तर आमची अडचण नाही, पण जे ह्या 6-7% जे लोकांच्या वाट्याला आलेलं आहे ते तर शाबूत राहावं, तेही करत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, एक आदिवासी माणूस जर वसंत पुरके नावाचा एक माणूस 209च्या नोकरीवर लागला होता मिडल स्कूल टीचर म्हणून.